आता जो कोणी येतोय आणि उठसूट म्हणतो, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. चांगला म्हणजे कसा? आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर आपण चांगलेच उमेदवार निवडून दिलेत. चांगले गब्बर झालेले आहेत ते. म्हणजे साधा ग्रामसेवक जरी ग्रामसेवकापासून आपला सरपंच जो निवडून दिला जातो, तो गावातील एक नंबरचा म्हणजे श्रीमंत माणूस असतो. असा गरीब काही माणूस सरपंच होऊ शकत नाही. त्यानंतर आता तुमची जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका, पंचायत, त्यानंतर आपलं एक जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका या ठिकाणी चांगले उमेदवार निवडून द्या, असा एक प्रकार असतो. पण आता पक्ष भरमसाठ झालेत. प्रत्येकजण पक्ष म्हणजे टोळ्या झाल्या, टोळ्या एकंदरीत. हे आपल्या ज्या महाराज आहेत, निवृत्ती महाराज, त्यांच्या भाषेत सांगायचं गेलं तर ह्या ज्या टोळ्या आहेत ह्या विविध प्रकारच्या आहेत. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, चांगला उमेदवार म्हणजे जो सत्य, प्रामाणिक आणि लोकांची सेवा करणारा असतो, असा उमेदवार. असा उमेदवार आता फक्त एकच एक झाला मंचरचा, जो किसनराव बानखेले. त्यानंतर तसा उमेदवार मिळणं मुश्किल झालेलं आहे. कारण जेव्हा हा खासदार झाला किसनराव बानखेडे, तेव्हा त्यांची पत्नी एक दिवस बघितलं तिथं, तर ती दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला जात होती, म्हणजे रोजंदारीवर. असे लोक फार कमी प्रमाणामध्ये. आता 70-70 हजार कोटीच्या इस्टेटी करतात आणि मुलांच्या नावावर 60-60, 70-70 हजार कंपन्या तयार करतात आणि त्या एका कंपनीचं भांडवल असतं कोट्यानु कोटी. कोटीशिवाय त्यांची भाषा नसते. आणि मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही ह्या नगरपालिकेमध्ये आणि एकंदरीत नगरपंचायतीमध्ये जेव्हा निवडणुकीचा प्रश्न करता, जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीचा प्रश्न करता किंवा महापालिकेमध्ये निवडणुकीचा प्रश्न करता, तेव्हा चाटुगिरी करणारे जे लोक असतात ते नेत्याला जाऊन भिडतात. आणि काही जे लोक स्वार्थी असतात ते पक्षांतर करतात. या पक्षातून नाही तर त्या पक्षातून तिकीट मिळेल, तिकडून निवडून येईल. आज नगरसेवकांचे देखील मोठमोठे बंगले झालेले आहेत. म्हणजे हे लोक जनतेच्या सेवेसाठी जातात अशातला काही भाग नाही आहे. आणि ते सांगणंही महत्त्वाचं नाही आहे, कारण ह्या लोकांना लोकांचं नाही पडलं, स्वतःचं पडलेलं आहे. कारण त्याची परिस्थिती अशी दिसते, रस्ते, पाणी पुरवठा. बरं, पहिल्यांदा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला आहे का? नाही सुटत, कारण तो नागरिकांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आजही वाड्या वस्त्यावर पाणी पुरवठ्याचा प्रश्न व्यवस्थित नाही, किंवा वाड्यातल्या दुर्गम भागामध्ये अद्यापही तो प्रश्न तसाच राहिलेला आहे. त्यानंतर रस्त्याचा प्रश्न जर बघितला तुम्ही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की त्या गावाचे रस्ते चांगले आहेत. प्रत्येक ठिकाणी रस्ते पावसाळ्यात फुटतात, जातात. आणि परत एक महत्त्वाची गोष्ट, त्या रस्त्याचं कंत्राट जर जर वर्षी निघत असतं, दरवर्षी पावसाळ्यात रस्ता गेला की परत एक दुसरं टेंडर काढायचं, त्यावर रस्त्यावर एवढे पैसे टाकायचे, कोट्यावधी रुपये. आणि मग ते त्या प्रभागातला किंवा त्या विभागातला जो माणूस असेल, जो नगरसेवक म्हणा, तुमचा जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा नगरपंचायतचा, ते दोघं जण मिळून तेवढ्या पैशाचा अपहार करून तो रस्ता तसाच ठेवतात. म्हणजे येथे हे जे मोठे लोक जे आपण निवडून देतो, यांच्याकडे चारित्र्याच्या दृष्टिकोनातून देखील हे काही कमी प्रमाणामध्ये चांगले आहेत, फार कमी प्रमाणामध्ये. आणि जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारालाच निमंत्रण देणारे आहेत. तेव्हा तुम्ही असं बघा की आपल्याला सेवक बनवायचं आहे, आपल्यावर नियंत्रण करणारा माणूस नको. आणि लोक, परत लक्षात घ्या, लोकांना काही स्मृती नसते. परंतु काही लोक असे निवडून दिल्यानंतर परत असे काही म्हटलेले राजकीय लोक की ते काय म्हटले, तुम्ही निवडून दिलं म्हणजे आमच्यावर काही उपकार केलेले नाही आहेत, काही फुकट निवडून दिलेले नाही तुम्ही आम्हाला, आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत, आमच्याकडून भांडे घेतलेले आहेत, आमच्याकडून साड्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीचे उलटे वक्तव्य केले. त्यानंतर एका उमेदवाराने जर असंच वक्तव्य केलं होतं निवडून आल्यानंतर, तुम्ही ही जनता ही काय तर एक वेगळीच आहे, म्हणजे पैसे घेणारी वगैरे, अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे. तेव्हा या पद्धतीमध्ये
तुम्ही अशाच लोकांना जर निवडून दिलं तर शेवटी तुमचं तसंच होणार आहे. आणि जनता देखील अद्यापर्यंत त्यांचा एकच एक नारा आहे, कधी ह्या लोकांकडून काहीच मिळत नाही आम्हाला स्वतःला, तर मग आम्ही त्रास सहन करू, रस्त्याचा त्रास सहन करू, याचाच त्रास सहन करू, पाण्याचा त्रास सहन करू आणि सर्व काही करायचं. पण मत केवळ एका साडीसाठी, ₹1000 ₹500 किंवा ₹10,000 पण मत आम्ही त्यांना देऊ, असा एक भाग या पद्धतीमध्ये झालेला आहे. आणि हे लोक गब्बर असतात आणि मग कोट्यवधी रुपये हे निवडणुकीला खर्च करत असतात आणि ते निवडणूक परत याच मधून ते परत वसूल करत असतात 5 वर्षामध्ये. त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही आहे. तर हे जे सांगितलेले जे भाग आहेत, यामध्ये काही चांगले उमेदवार आहेत, परंतु ते उमेदवार असतात ते एकदा निवडून येतात आणि परत निवडून येत नाही, जे चांगले उमेदवार असतात. परंतु हे पैसे घेणारे हे लोक कायम कायम त्या खुर्च्या उभत बसलेल्या असतात, म्हणजे त्याच खुर्चीवर परत तेच पडले तरी दुसऱ्या वेळेस तेच. आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे पुढारी आहेत की त्यांचे पोरं, त्यांचे मेव्हणे, त्यांच्या बायका, त्यांचे मेव्हणे वगैरे अशा पद्धतीचं भाग हा प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे अमुक ठिकाणी तमुक तालुक्यात कोणता माणूस, तर तो एक प्रमुख माणूस, कारण त्यांनी एवढी इस्टेट कमवली असते की त्याच्या नादीला कोणी लागू शकत नाही. निवडणुकीला तो कोट्यवधी खर्च करू शकतो आणि सर्वसामान्य माणसाला ते शक्य होत नाही एवढं. तर आता हा जर समजा इंग्रज गेले, पण तुम्हाला जर समजा ही भारत हा जर विकायचा असेल समजा, किंवा भारताच्या मध्ये हे जो भ्रष्टाचार जर हे करायचं असेल, तर ह्या लोकांना तुम्ही अशा पद्धतीने निवडून देणं हे योग्य होईल असं काही वाटत नाही. कारण हे लोकांनी देश विकायला काढलेला आहे असं समजायचं. कोट्यवधी कर्ज, महाराष्ट्रावर कर्ज करून हे स्वतः अमुक तमुक अशा पद्धतीचे सगळे बंगले बांधतात, हे करतात ते करतात. कशालाही कर्ज काढतात हे लोक. आणि यांचे बंगले रंगरंगोटीला, लोकांना घरं राहायला नाहीये. आणि यांचे मलबार हिल किंवा इकडं मुंबईमध्ये जे बंगले आहेत त्यांना कोट्यवधी रुपये ते खर्च करत असतात. कायसाठी? नूतनीकरणासाठी. अरे तुम्हाला राहायला मिळालं तर नूतनीकरण काय करायचं? नूतनीकरण करायचं, फर्निचर करायचं, त्याच्यानंतर त्याचे मोठमोठे बंगले बांधायचे. त्यानंतर आता तुम्ही पहा, नगरपालिकेच्या इमारती किंवा जिल्हा परिषदेच्या इमारती एवढ्या मोठमोठ्याला करून ठेवतात त्यांच्या, की बस त्यांना फक्त सुख मिळालं पाहिजे, बाकीचं नाही. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाहीये. तर मग आता ही जी जनता आहे, अजून आपण आहे अडाणी जनता भूषण भारता असं म्हणायचं. आणि शेवटी हे जे लोक आहेत, हे लाचार लोक, काही चाटुगिरी करणारे लोक, नेत्याची चाटुगिरी करतात, त्याच्यामधून स्वार्थ करतात, काही भ्रष्टाचार करणारे लोक आहेत, काही निवडणुकीसाठी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जातात, तिथे आम्हाला तिकीट देईल किंवा वगैरे काय होईल अशा पद्धतीचं. तर आता तुम्हाला कशा पद्धतीने काय करायचं किंवा कसं निवडून द्यायचं हे सांगण्याची काही गरज नाहीये, कारण प्रत्येक जण सुज्ञ आहे. प्रत्येकाला चांगलं समजतं कोणाला निवडून द्यावं, कोणाला निवडून नाही देऊ, हे ज्याचं त्याला समजत असतं. त्यामुळं आम्हाला ते काही सांगण्याची गरज नाही की तुम्ही कोणाला निवडून देता, कशा लोकांना निवडून देता, चांगल्याला निवडून देता की वाईटाला निवडून देता, लाचार माणसाला निवडून देता की चाटुगिऱ्याला निवडून देता, स्वार्थी माणसाला निवडून देता की भ्रष्ट माणसाला निवडून देता, पक्ष बदललेल्या उमेदवाराला निवडून देता की एकंदरीत सर्वसामान्य माणसाला निवडून देता, हे शेवटी तुमच्या हातात आहे आणि तुम्ही कराल ती पूर्व दिशा होईल. परंतु हे निवडून देताना ज्याचे परिणाम जे असतात ते सर्वांनाच भोगावं लागतात. तुमच्यामुळं आम्हालाही ते परिणाम भोगावे लागतात. त्याच रस्त्यावरून आम्हाला जायचं असतं, तेच पाणी पुरवठा आम्हाला पाहिजे असतो. तर व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात ज्या आजपर्यंत मिळालेल्या नाही सर्वसामान्य लोकांना, त्या संदर्भामध्ये काहीच केलेलं नाहीये. मोठ्या निवडणुका आहेत आणि ही घराणेशाही जी काँग्रेसने जपली, त्यानंतर तीच भाजप जपतोय आता. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही काँग्रेसच आहे, तो काही वेगळा नाही. शिवसेना पक्ष तोही पक्षच आहे. म्हणजे हे जे पक्ष आहेत हे पक्ष म्हणजे एक विचार असतो, परंतु यांचे विचार काही समजत नाही. इकडून तिकडं उड्या मारतात, तिकडून इकडं उड्या मारतात. मग सर्वस्वी हा जो प्रकार आहे
हा लोकांना जर मान्य असेल तर लोक करतील, कारण लोक सुज्ञ असतात. जनता, प्रत्येकजण म्हणत असतं जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सर्व काही समजतं आणि ते योग्य निर्णय घेण्यासाठी पात्र असतात. तर अशा या संदर्भामध्ये या सर्व निवडणुका ज्या आहेत आता, ज्यांना तुम्ही मिनी विधानसभा म्हणता, त्यामध्ये कुठला आहे, एक तर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहेत, त्यानंतर महानगरपालिका आहेत. या सर्व निवडणुकीमध्ये लोक सुज्ञपणे चांगल्या उमेदवाराला निवडून देतील. चांगल्या म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून चांगल्या, म्हणजे सर्वसामान्य दृष्टिकोनातून चांगल्या उमेदवाराला ते निवडून देतील अशी एक अपेक्षा आहे, कारण जनता ही सुज्ञ आहे. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. तुम्हाला काय वाटतं ते संपूर्ण महाराष्ट्रामधून कॉमेंट करा आणि त्यानंतर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.